friends, I am Asha from the 100 Eye Academy. Friends, आज आपण बघणार आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट. आता कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर केली तर त्याचं जी युनिट आहे ते इंटरनॅशनली डिसाइड केलेलं युनिट आहे आणि त्याला आपण म्हटलेलं आहे सिस्टीम इंटरनॅशनल, दॅट इज एसआय युनिट. आता जसं एसआय युनिट हे युनिट इंटरनॅशनली डिसाइड झालं तर ते युनिट कशा पद्धतीने वापरायचं ते सुद्धा इंटरनॅशनलीच डिसाइड करण्यात आलं. त्याची एक परफेक्ट मेथड की याच मेथडनी तुम्हाला ते युनिट वापरावे लागेल तर त्याचे काही रूल्स ठरवण्यात आले आणि त्यालाच म्हटलेलं आहे कन्व्हेन्शन्स. तर कन्व्हेन्शन ही एक पद्धत आहे किंवा रूल्स आहे एसआय युनिट लिहिण्याची. आता ते कसं आहे, समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं की लेंथ लिहायची आहे 5 मीटर, तर कोणी अशी लिहिल L इज इक्वल टू 5 मीटर, कोणी अशी लिहिणार L इक्वल टू 5 मीटर, कोणी अशी लिहिणार L इक्वल टू 5 मीटर आणि कोणी असे लिहिलेलं असेल L इक्वल टू 5 मीटर. मग आता हे आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहे, पण याच्यातलं नेमकं युनिट लिहायची कोणती पद्धत करेक्ट असेल तर याच्यासाठी एक फिक्स पद्धत ठरवलेली आहे विच इज कॉल्ड ॲज अ कन्व्हेन्शन्स. आणि कोणतं करेक्ट आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर त्या आपण काही त्याचे रूल्स बघू आणि त्यावरून तुम्ही इझिली सांगू शकणार की लेंथ लिहिण्याची, युनिट लिहिण्याची करेक्ट मेथड काय आहे. सो दॅट वी विल सी नाउ. मग याचे वेगवेगळे कन्व्हेन्शन्स आहे. तर आपण जेव्हा कोणतीही फिजिकल क्वांटिटी लिहितो XYZ तर ती फिजिकल क्वांटिटी आपण लिहिली, इथे एक नंबर घेतो, नंबर आणि त्याच्या पुढे लिहिणार युनिट. मग हा जो नंबर आणि युनिट आहे यांच्यामध्ये अशी थोडी गॅप राहते, स्पेस. मग हे युनिट कसे लिहायचे याचे रूल्स आता आपण बघणार. तर पहिला रूल आहे यूज ओनली सिम्बॉल्स. यूज ओनली सिम्बॉल्स टू राईट द युनिट. जसं L इक्वल टू 10 हा नंबर झाला, पण जर तुम्ही असं लिहिलं तर ही रॉंग मेथड आहे. पण आपण असं लिहिलं L इक्वल टू 10 मीटर तर हे करेक्ट आहे. मग आता हा जो सिम्बॉल लिहिला हा सिम्बॉल L इक्वल टू 10 मीटर, इथे पण सिम्बॉलच झाला. मग याच्यातला कोणता सिम्बॉल करेक्ट आहे तर सिम्बॉल मस्ट बी ऑलवेज स्मॉल लेटर. स्मॉल लेटर्स मध्ये असायला पाहिजे, तर हे करेक्ट आहे. ही पण मेथड रॉंग आहे. सो दिस इज द करेक्ट मेथड टू राईट द SI unit. So only use symbol and that symbol must be in small letter. ही पहिला रूल आहे. दुसरा रूल काय आहे, इफ युनिट इज द नेम ऑफ अ पर्सन. जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं की फोर्सचं युनिट आहे न्यूटन अँड न्यूटन इज अ नेम ऑफ अ पर्सन. सो इफ युनिट इज नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ पर्सन, मग आता याला कसं लिहिणार. सो इट मस्ट बी रिटन बाय स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटर्स, स्मॉल लेटर्सनीच त्याचं नाव लिहायचं. जसं F इक्वल टू 5 न्यूटन, दिस इज करेक्ट. हा पहिला लेटर स्मॉल असायला पाहिजे. जनरली आपण कोणाचं नाव जेव्हा लिहितो तर कॅपिटल लेटर पासून स्टार्ट करतो, पण युनिट्स मध्ये तेच नाव जर असेल तर ते स्मॉल लेटर पासूनच सुरू व्हायला पाहिजे. सो इट इज रिटन बाय स्मॉल लेटर्स. सो दिस इज वन ऑफ द मेथड. जर तुम्ही असं लिहिलं F इक्वल टू 5 न्यूटन देन दिस इज रॉंग. हे रॉंग आहे. तर आपण स्मॉल लेटर न्यूटन घेणार, एनर्जी करता जूल घेणार, हे करेक्ट आहे. करंट आहे तर एम्पियर लिहिणार, हे करेक्ट आहे. सो दिस इज रायटिंग बाय कॅपिटल लेटर इज रॉंग. इफ
symbol is used instead of name of a person. आता आपण नावाच्या ऐवजी जर सिम्बॉल यूज करणार तर याच्याच मध्ये if symbol is used as unit instead of name of person, तर त्याला कसं लिहिणार? सो इट मस्ट बी ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल न्यूटन जे आहे तर आपण न्यूटन फुल नेम लिहिलं तर स्मॉल पासून लिहिणार आणि सिम्बॉल यूज केला तर कॅपिटल एन यूज करायचा. जूल आहे तर जूलच्या ऐवजी कॅपिटल जे, एम्पियरच्या ऐवजी कॅपिटल ए. सो सिम्बॉल्स instead of name of a person must be written in capital letters. हा नेक्स्ट रूल आहे. आता याचा तिसरा रूल काय आहे की युनिट इज नेवर रिटन इन प्लुरल. सो नो प्लुरल इज युज्ड. तर युनिट लिहिताना कधी प्लुरल मध्ये नाही लिहायचं. जसं आपण लिहिलं फोर्स इक्वल टू 5 न्यूटन, दिस इज करेक्ट. पण याच ठिकाणी आपण म्हटलं फोर्स इक्वल टू 100 न्यूटन्स, देन दिस इज रॉंग. तर जर संख्या वाढत गेली, क्वांटिटी वाढत गेली तर त्याला प्लुरल मध्ये नका लिहू. So it must be written by a symbol only. No plurals are used. S लिहिला तर असं होईल की ते हे न्यूटन सेकंड झालं आणि ही रॉंग आहे. Similarly, if L equal to 50 meter, this is correct. पण तुम्ही जर लिहिलं L equal to 50 meters, then this is wrong. कारण हे मीटर सेकंड असं वाटेल. So this is wrong. So no plurals are used. चौथी कंडिशन आहे नो फुल स्टॉप और डेसिमल पॉइंट. नो फुल स्टॉप और डेसिमल पॉइंट आफ्टर द युनिट. तर कधीही युनिट नंतर फुल स्टॉप नाही द्यायचा किंवा डेसिमल पॉइंट नाही टाकायचा. एक्झाम्पल L equal to 50 meter, full stop, it will be wrong. L equal to 50 meter is correct. Force equal to 10 Newton is correct. But force equal to 10 Newton, full stop, this is wrong. तर याच्यानंतर full stop द्यायचा नाही. So this is wrong, this is correct. This is correct, this is wrong. Means no full stop. Fifth rule आहे की आपण जेव्हा इथे फिजिकल क्वांटिटीज मेजर करतो तर त्या नेहमीच खूप मोठ्या असतात असं नाहीये. जसं लेंथ म्हटलं तर लेंथचं एसआय युनिट आहे मीटर, पण प्रत्येकच लेंथ मीटर मध्ये राहील असं नाहीये. आता या पेनची जर आपण लेंथ घेतली तर ती सेंटीमीटर मध्ये आहे. जर एखाद्या रोडची लेंथ घेतली तर ती किलोमीटर मध्ये राहणार आहे. मग सगळ्याच लेंथ मीटर मध्ये राहणार नाही, काही छोट्या पण असतील किंवा काही मोठ्या पण असतील. मग आपण युनिट्स लिहिताना ती फिजिकल क्वांटिटी छोटी आहे की मोठी आहे हे दाखवण्यासाठी काही प्रिफिक्स यूज करतो. जसं सेंटीमीटर छोटं सांगेल, किलोमीटर हे मोठं सांगेल, तर आपण तिथे प्रिफिक्स यूज करतो. मग हे प्रिफिक्स कुठे यूज करायचे? सो प्रिफिक्स मस्ट बी ऑलवेज यूज्ड बिफोर द युनिट. सो नेक्स्ट रूल इज प्रिफिक्स इज यूज्ड बिफोर द युनिट. युनिटच्या आधी प्रिफिक्स यूज करायचे. समजा आपण लिहिलं L equal to 10 सेंटीमीटर, तर हा C प्रिफिक्स आहे जो इंडिकेट करतो सेंटीमीटर आणि हे जे आहे हे युनिट आहे. शेवटचं जे असणार आहे युनिट आणि युनिटच्या आधी जे लिहिलेलं आहे दॅट विल बी प्रिफिक्स आणि याची जी व्हॅल्यू असेल दॅट विल बी 10 into 10 raised to -2 मीटर.
सिमिलरली आपण घेतलं L इक्वल टू 10 mm. 10 mm म्हणजे आता इथे 2 m आहे. मग या 2 m चं मीनिंग काय आहे? तर हा जो लास्ट m आहे दॅट इज युनिट. हे युनिट आहे अँड m इज मीटर. या m चं मीनिंग आहे मीटर. मग त्या युनिटच्या आधी हा जो m आहे इट इज नॉट अ युनिट, इट इज अ प्रिफिक्स आणि याचं मीनिंग आहे मिली. सो आपण म्हणणार L इक्वल टू 10 मिलीमीटर and 10 millimeter is 10 into 10 raised to minus 3 meter. Similarly, एखाद्या रोडची लेंथ आपण मोजली आणि ती असेल 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. So this is the unit and K is किलो हे प्रिफिक्स आहे. तर हे इंडिकेट करतं की ती लेंथ खूप मोठी आहे. सो दीज आर द प्रिफिक्स. मग सेंटी इज 10 raised to minus 2, मिली इज 10 raised to minus 3, किलो इज 10 raised to 3 मीटर. तर ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. आता अशी प्रिफिक्स आपण पहिले यूज करणार, पण 2 प्रिफिक्स ऍट ए टाइम कधीही यूज होणार नाही. So 2 prefix are not used together. So this is the next rule. मग आपण याचा 6th rule बघू. Next is 2 prefix are not used together. जर आपण असं लिहिलं L इक्वल टू 1 मिली मायक्रोमीटर. आता हा लास्ट आपण बघितलाच, लास्ट जो सिम्बॉल आहे दॅट इज ऑलवेज युनिट. हे युनिट आहे, ते आहे मीटर. मग आता हा जो सिम्बॉल आहे हा इंडिकेट करतो मायक्रो आणि याचं मीनिंग आहे मिली. मग मिली आणि मायक्रो 2 प्रिफिक्स झाले आणि 2 प्रिफिक्स एकत्र यूज होत नाहीत. आणि जर यांची व्हॅल्यू लिहिली आपण सो इट विल बिकम 1 into 10 raised to minus 3. Micro means 10 raised to minus 6 meter. 10 raised to minus 3 and 10 raised to minus 6 is 10 raised to minus 9. So L equal to 10 raised to minus 9 meter झालं. मग आता या 10 raised to minus 9 ला आपण प्रिफिक्स देऊ शकतो दॅट इज नॅनोमीटर. सो दिस आता इथे सिंगल प्रिफिक्स यूज झाला दॅट इज करेक्ट, बट 2 प्रिफिक्स आर नॉट यूज टुगेदर. तर असं यूज करणार नाही. हा नेक्स्ट रूल आहे. यानंतरचा रूल आपण बघणार की जर एखाद्या फिजिकल क्वांटिटी मध्ये न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे, तर एखादी फिजिकल क्वांटिटी ज्याच्यामध्ये न्यूमरेटर मध्ये पण फिजिकल क्वांटिटी आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण फिजिकल क्वांटिटी आहे, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या मध्ये फक्त एकच रेशो साइन यायला पाहिजे. सो नेक्स्ट रूल इज 7th रूल. ओनली 1 रेशो is used between numerator and denominator. Numerator and denominator. एकच रेशो साइन यायला पाहिजे. ओनली 1 रेशो. काय आहे? जर आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला, सो ऍक्सेलरेशन इक्वल टू स्पीड अपॉन टाइम. आता इथे स्पीडचं जे युनिट आहे SI युनिट दॅट इज मीटर पर सेकंड आणि टाइमचं जे युनिट आहे दॅट इज सेकंड. आणि असं लिहिलं सो दिस मेथड ऑफ रायटिंग द युनिट इज रॉंग.
का? कारण बघा न्यूमरेटर मध्ये पण एक रेशो आलेला आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये इथे पण एक रेशो आलेला आहे. तर दोन रेशो साइन्स आल्या आणि दोन रेशो साइन्स नाही, ओनली वन रेशो इज युज्ड बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग हे जे आहे एस याला डिनॉमिनेटर मध्ये घेऊन घ्या तर तुमचं ऍक्सिलरेशनचं युनिट होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. And this is the correct method of using SI unit. So this is next rule. पुन्हा आपण 8th rule बघू की unit and symbol are not used together or in combination. So unit and symbol are not used in combination. म्हणजे काय? आता युनिट म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल आणि त्याच्यासोबत आणखी एक कुठली तरी फिजिकल क्वांटिटी आहे, आपण प्रॉडक्ट घेतलं तर त्याला आपण सिम्बॉल यूज करणार. तर युनिट हे फुल नेम आणि एक सिम्बॉल, तर असं आपण दोन यूज करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल हे लक्षात नसेल आलं तर आपण बघूया की कॉम्बिनेशन मध्ये युनिट अँड सिम्बॉल्स आर नॉट यूज. कसं? जस वर्क डन चा फॉर्म्युला तुम्ही लिहिला, वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि असं लिहिलं तर हे आपण बघितलं हे करेक्ट आहे, इट मस्ट बी रिटन इन स्मॉल लेटर्स. पण त्याच्यासोबत डिस्प्लेसमेंट पण आहे अँड डिस्प्लेसमेंट इज अ लेंथ and length is measured in meter. तर तिथे आपण METR नाही घेणार, सिम्बॉल घेणार. आणि इथे जर तुम्ही सिम्बॉल घेतला तर काय झालं, दिस इज वन युनिट अँड दिस इज अ सिम्बॉल. तर असं कॉम्बिनेशन हे चुकीचं आहे, इट इज रॉंग. So this is the wrong method of writing the unit, that is unit and symbols are not used in combination. Only symbols must be used. Only symbols are used. Only symbols. मग कसं लिहिणार? तर वर्क डनचं युनिट आपण लिहिणार, फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. याला असं लिहिणार. सो दिस इज करेक्ट. ओनली सिम्बॉल्स मस्ट बी युज्ड. So no name and symbol must be used together. This is another unit. आता पुन्हा आपण एक रूल बघू. That is ninth rule. Ninth rule, आता इथे दोन फिजिकल क्वांटिटीजचं प्रॉडक्ट आहे आणि जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या युनिट्स मध्ये एक तर स्पेस असायला पाहिजे किंवा तिथे तुम्हाला हायफेन मस्ट बी रिटन. सो गिव्ह स्पेस और हायफेन between two units in multiplication. जसंच आपण वर्क डनचं लिहिलं तर वर्क डनचं युनिट झालं न्यूटन मीटर. या दोन युनिट्सच्या मध्ये एक तर तुम्ही ही स्पेस द्या किंवा याला असंही लिहू शकता न्यूटन मीटर. तर तिथे एक तर स्पेस द्या किंवा असे एक डॅश दिली. दिस इज द करेक्ट मेथड ऑफ रायटिंग द युनिट. सो दिस यू विल राईट. जर आपण असं लिहिलं न्यूटन मीटर, दॅट विल बी रॉंग. सो दिस इज रॉंग. इथे स्पेस लागेल, स्पेस आणि किंवा डॅश. सो दिस इज हाऊ वी विल राईट द फिजिकल क्वांटिटीज, युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. तर हे काही रूल्स आहे. तर जेव्हाही आपण फिजिकल क्वांटिटी लिहिणार युनिट तर लिहावंच लागेल आणि युनिट लिहिताना हे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. So this is all about conventions for the use of SI unit. So see you next time in the next lecture.